पहिला तर मानाचा मुजरा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना. आज सकाळी 6:45 वाजता याच गावातला, वाकलन गावातला तो मुलगा सकाळी कामावर चालला होता. तर त्याची हा जो रोड बनवला ना, आता 6 महिने रोड बनवलेला आहे आणि पूर्ण रोडची दशा तुम्ही पाहू शकता. हे बघा, हे बघा, हे बघा. या अशा कारणामुळे त्या मुलाची गाडी स्लिप झाली आणि कमीत कमी 70-80 फूट गाडी 80 होत होत तिकडनं तिथपर्यंत गेली गाडी. नशीब त्या मुलाला जखमी झाला पूर्ण, पण नशीब तो मुलगा वाचला. आज जर त्या मुलाला काय झालं असतं बरं वाईट, मग याला जिम्मेदार कोण असता? अरे तुम्हाला टक्केवारी मग जा ना, कमवा ना, जा बार मध्ये काम करा ना. हे काम करा ना, जाऊन थांबा ना इथे टोल नाक्यावरती, ते नाही करायला. आज त्या मुलाला झालं का बरं वाईट, जिम्मेदार कोण होता? आज तुम्ही हे ब्रिज बनवून गेले, आज कोणा भोगायला? आम्हालाच ना. अरे 6 महिने काम करून झालं नाही आणि ही दशा झाली रोडची. हा ब्रिज बनवलाय काय? तुकते अशी ब्रिजवर तुम्ही. मला एकच बोलायचंय, ज्याने काम घेतला होता ठेकेदार, ज्याने काम दिला होता, त्या दोघांना मला बोलायचंय, काम कराल तर प्रॉपर काम कराल, काम करू नका. समजलं का? मला जे आपल्या कल्याण डोंबिवलीचे स्थानिक लाडके आमदार राजेश मोरे साहेब आणि आमचे सर्वांचे लाडके श्रीकांत शिंदे खासदार, या साहेबांना मला विनंती आहे का साहेब, ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेलच मला माहिती आहे आणि तुम्ही ऍक्शन घ्याल. कारण मला माहिती आहे, कारण की आज मी बघतोय ना, आज इथले आमदार आमचे कोण राजेश मोरे साहेब आज बारीक बारीक कामामध्ये दखल, बारीक बारीक कामं जातात. कोणी का गेला असेल ती थांबतील. आज भर पावसामध्ये कामं गेलेत, म्हणून मला माहिती आहे यांच्यापर्यंत व्हिडिओ गेली ना तर याला चांगला बूस्ट लागणार. तर माझी विनंती आहे साहेब तुम्हाला, का ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवावा. कारण मला माहिती आहे, कारण एक आमदार असे आहेत राजेश मोरे साहेब, तर ते आमदार साहेब याची दखल घेऊन त्याला शिक्षा देतील 100%. आणि मला एकच बोलायचं आहे, ज्याने कॉन्ट्रॅक्ट घेतला होता, ज्याने कॉन्ट्रॅक्ट दिला होता, त्यांच्यावर मोठी कारवाई व्हावी आणि त्यांचा लायसन्स जप्त व्हावा आणि त्यांना काम कुठे भेटू नये ही विनंती करतो. भाई, या ठिकाणी हाच अपघात झालेला आहे का इतरही कुठले अपघात झालेले? याच्या आधी 2 झाले अपघात. एक रिक्षा पलटी झाली आणि परवा दिवशी सानपाडाचा कोणता व्यक्ती होता, तर मित्र आहे आमच्या इकडे त्या बांगमाली गावामध्ये, तर तो मित्र आला होता मच्छीसाठी. त्याला मच्छी भेटल्यामुळे तो घरी चालला होता, तर जातानाच तो इथून पडलाय. तर आज मला या गोष्टीचं मला आज विचित्र मला असं वाटतोय तर तुम्ही आता हे बघा ना, हे बघा, आज हे जमा केली आहे, याच्यामध्ये पूर्ण माझा बंगल्याचं काम होऊन जाईल. अरे थूक लावायचं किती? तो मुलगा मारता मारता वाचलाय. या भडव्यांना शिक्षा झालीच पाहिजे आणि या भडव्यांना परत काम भेटलंच नाही पाहिजे आणि या भडव्यांचा लायसन जप्त झाला पाहिजे. माझे कल्याण डोंबिवलीचे स्थानिक आमदार राजेश मोरे साहेबांना मला विनंती आहे आणि आमचे लाडके खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्यापर्यंत व्हिडिओ जावा. आणि मला माहिती आहे हे काम करणार 100%. आणि ज्याने कॉन्ट्रॅक्ट दिला होता आणि ज्याने कॉन्ट्रॅक्ट घेतला होता यांच्यावर गुन्हा 100% आपले आमदार साहेब करतीलच. आणि तुम्ही बघू शकता आता हा रोड साफ केलाय बघा, इकडे 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 हे बघा, आता रोड साफ केलाय पाहिजे. इकडे बघा, हे बघा, इकडे बघा, रोड साफ केलाय, आता रोड साफ केलाय जस्ट, तरी देखील हा रोड खराब होतो. याचा अर्थ रोड मध्ये घोल. सुधरा. आणि मला एकच बोलायचं आहे, ज्याने काम दिलं तर त्याचा लायसन्स जप्त होऊन त्याला परत काम भेटलंच नाही पाहिजे. आज कसं आहे मला माहिती, मला आज आमचे आमदार राजेश मोरे साहेब आज बारीक बारीक जर असेल ना काम, तरी बिचारा तो रात दिवस ऊन पाऊस बघत नाही, तो कामा करतो. म्हणून मला माहिती आहे का राजेश मोरे आमदार यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवावा. का? कारण की आज हे सगळे जे आहेत हे आम्ही शिंदेगडचे पदाधिकारी आहोत. आम्हाला आज अभिमान आहे का आम्ही आज श्रीकांत शिंदे साहेब आणि आपले आमदार राजेश मोरे साहेब यांच्या खाली आम्ही काम करतोय. म्हणून ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवावा आणि दखल याची आमचे नगरसेवक अर्जुन भाई यांच्यापर्यंत पोहोचवावा आणि महेश गायकवाड नगरसेवक 30 गावचे यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवावा. कारण हे पण एक अशी व्यक्ती आहे का ती पाऊस ऊन का बघत नाही, एवढी कामं करतो ना बिचारा खरंच. म्हणून या अशा माणसांवरती व्हिडिओ पोहोचवायला पाहिजे. मला माहिती आहे अशी माणसं
बाकी ठिकाणी जर व्हिडिओ गेली तर गप्प बसतील, कारण आता चाललंय फक्त टक्केवारी. हा, म्हणून हे व्हिडिओ माझ्या आमदार साहेबांपर्यंत, नगरसेवक अर्जुनभाई, नगरसेवक महेश गायकवाड आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्यापर्यंत पोहोचवावा. ज्याने हे कॉन्ट्रॅक्ट घेतला होता, ज्याने कॉन्ट्रॅक्ट दिला होता, ज्याने कॉन्ट्रॅक्ट घेतला होता अविनाश शिंदे, ज्याने हा ब्रिजचं काम घेतला होता. एकच बोलायचं आहे, ही थुकल्याची कामं बंद कर, टक्कावर घ्यायची बंद कर. या तुमच्या टक्कावारीमध्ये, तुमच्या अशा फालतूगिरीमध्ये, तुमच्या थुकल्यावर कामामुळे आज कोणाचा जीव गेला असता. नशीब झालं त्याच्याकडे मोठी गाडी होती,